तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे. अपडेट जे आहे ते धक्कादायक आहे, कारण बघा, जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप होता, लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की वितरण कधी सुरू होईल. आज आपण दिवसभर वाट पाहिली. आज तारीख आहे 17 ऑगस्ट. आज वाटप झाला नाही. कोणत्याच बहिणींना संध्याकाळपर्यंत पैसे आलेले नव्हते, 6 वाजेपर्यंत. पण बघा, जे काही धक्कादायक अपडेट पुढे येत आहे ते आहे GR बद्दल. ती GR बद्दल आहे. सोबतच एक खुशखबर सुद्धा तुमच्यासाठी असू शकते. डबल खुशखबर काय आहे, सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. मॅटर पाहून तुम्हाला समजलं असेल की जो GR आहे तो डिलीट झालेला आहे. GR डिलीट झालेला आहे. GR जो आहे तो कॅन्सल झालेला आहे. पुरावा सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. जे काही माहिती अपडेट तुम्हाला देत आहे, बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR आलेला होता. GR आला होता 12 तारखेला. 12 तारखेनंतर आपण 17 तारखेपर्यंत आजपर्यंत वाट पाहिली की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईल. सोमवारी मंगळवारी 17-18 तारखेला वाटप होईल. पण फायनली बघा, शासनाने काय केलेलं आहे, GR पोर्टलवरून डिलीट केलेला आहे. पोर्टलवरून शासनाने GR डिलीट केला. सर्व माहिती मी बघा तुम्हाला देतो. सर्वात आधी GR ची पोर्टल पहा. जे काही GR ची वेबसाईट आहे, GR चं पोर्टल आहे, ते तुम्हाला ते दाखवतो. gr.maharashtra.in. gr.maharashtra.in या पोर्टलवर सर्व विभागाचे, सर्व योजनेचे GR येतात. शासनाकडून जे काही सरकारी निर्णय घेतले जातात, त्या सर्व निर्णयाचे GR जे आहे ते या पोर्टलवर अपलोड केले जातात. या पोर्टलवरूनच आम्ही तुम्हाला GR दाखवत असतो. पण 12 तारखेला जो काही GR आला होता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा, 12 तारखेला GR आलेला होता. त्या GR मध्ये 319 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाले होते. पण तो GR आता या पोर्टलवरून डिलीट झालेला आहे. म्हणजे काय, तर तो GR कॅन्सल झालेला आहे. तुम्ही सुद्धा जाऊन या पोर्टलवर जाऊन चेक करू शकता. 24, 25, 26 नंबरचं जे काही पेज तुम्हाला येईल, 12 तारखेची पूर्ण यादी पहा. त्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR दिसणार नाही. तो GR कॅन्सल झालेला आहे. कॅन्सल झाला याचा अर्थ काय, तर वाटप होणार नाही का, जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप होणार नाही का? तर बघा, याबद्दल आपण तर्कवितर्क लावू शकत नाही किंवा अंदाज लावू शकत नाही की GR कॅन्सल झाला किंवा शासनाने GR डिलीट केला तर वाटप होणार नाही. आपण उद्याचा दिवस वाट पाहू. आपण 18 तारखेपर्यंत वाट पाहू, वाटप होतो का. जर वाटप 1-2 दिवसात झाला नाही आणि त्यानंतर आपण अंदाज लावू शकतो, आणि तो अंदाज आपली खुशखबर ठरू शकते. रक्षाबंधनाबद्दल, रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्र मिळू शकते. कसं काय, तर बघा, हा जो काही GR आता कॅन्सल झाला, जर या GR चा वाटप झाला नाही, जुलै महिन्याचा हप्त्याचा जर या 2 ते 3 दिवसामध्ये वाटप झाला नाही, तर 100% शासनाकडून नवीन GR येणार. नवीन GR येणार. त्या नवीन GR मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा जो काही वाटप आहे त्याचा निधी एकत्रित मंजूर करण्यात येईल. जुलै ऑगस्ट महिन्याचा एकत्रित GR येऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त, रक्षाबंधनाच्या पुढे 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. कॅन्सल झालेला GR चा जर वाटप झाला नाही तर हा अंदाज जो आहे तो आपण आता या ठिकाणी लावू शकतो. अशा प्रकारे जे आहे ते समोरचं जे काही दृश्य आपल्याला या वाटपाचं दिसून येत आहे, लाडक्या बहिणींची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की रक्षाबंधनानिमित्त शासनाने 3,000 रुपये जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित द्यावा. यामुळेच कदाचित शासनाने सुद्धा निर्णय घेतला असेल की जुलै महिन्याचा GR आपण कॅन्सल करू, तो वाटप कॅन्सल करू आणि एकत्रित GR काढून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू. हे जे काही मी माहिती तुम्हाला देत आहे, हे अपडेट जे आहे ही स्वतःच्या मताने, स्वतःच्या आयडियाने मी देत आहे, कारण तो GR कॅन्सल झालेला आहे. 3,000 रुपये मिळणारच, याबद्दल ऑफिशियल अपडेट नाही. पण जो GR कॅन्सल झाला त्यावरून आपल्याला हे समजून येते की पुढे 3,000 रुपये एकत्रित वाटप होणार, नवीन GR येणार. पण बघा, मी तुम्हाला असं सुद्धा सांगू शकत नाही की GR कॅन्सल झाल्यामुळे, डिलीट झाल्यामुळे जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप उद्या परवा होणार नाही. आपण 1-2 दिवस वाट पाहू आणि जर वाटप झाला नाही तर 100% अशा प्रकारे नवीन शासनाचा निर्णय, नवीन खुशखबर तुमच्यासाठी येऊ शकते. तुम्ही सुद्धा या gr.महाराष्ट्र पोर्टलवर जाऊन 12 तारखेचा GR आहे की नाही ते चेक करू शकता. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.